श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आपण आज बघणार आहोत की मीठ कशासाठी वापरतात. मला माहीत आहे की तुमचा ह्या गोष्टींवर विश्वास बसणार नाही. तुम्हाला वाटत असेल ना, आपण एवढे पैसे कमवतो तरी पण आपल्या हातात पैसे राहत नाहीत. मित्रांनो, जर पाण्यासारखा पैसा हातात राहत नाही तर लवकरच मिठाचे हे उपाय अवलंबा. मित्रांनो, मिठाचा जीवनात खूप उपयोग आहे. डाळ किंवा भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर नुकसान आणि कमी झालं तरी नुकसान. मीठ आपले आयुर्मान वाढवतं आणि मीठच आयुष्य कमी करतं. मिठाचा उपयोग करणे सर्व लोकांना माहीतच आहे, पण आम्ही तुम्हाला इथे खाद्यपदार्थामध्ये उपयोगासाठी मिठाचा प्रयोग सांगणार नाही. जरी मिठाचे असंख्य उपाय असले तरी आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिठाचे असे चमत्कारिक उपाय सांगणार आहेत जे तुम्ही श्रद्धेने अवलंबा तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि घरात सुख शांती टिकून राहील. जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. पण त्याआधीच जर तुम्हाला वाटत असेल की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय जय लक्ष्मी माता लिहा. मित्रांनो, मीठ अनेक प्रकारचे असते. सेंदव मीठ, डोंगराचं मीठ, समुद्र मीठ, काळं मीठ, सामान्य मीठ इत्यादी. ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र यांचे प्रतिनिधी मानले जाते. मिठाला काही लोक राहूचे प्रतीकही मानतात. चला आता आपण जाणून घेऊया मिठाचे चमत्कारिक उपाय. नंबर 1. ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र यांचे प्रतिनिधी मानले जाते. मीठ जर तुम्ही स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यात ठेवले तर हे चंद्र आणि शनीचे मिलन ठरलेले, जे अत्यंत घातक ठरते. हे रोग आणि शोकाचे कारण बनवतं. मीठ प्लास्टिकच्या भांड्यातही ठेवू नये. मीठ फक्त काचेच्या भांड्यातच ठेवल्यास ते वाईट परिणाम करत नाही. नंबर 2. मीठ सरळ कोणाच्याही हातात देऊ नका. मिठाचं पॅकेटही देण्यापासून टाळा. असं मानलं जातं की त्यामुळे व्यक्तीचे संबंध खराब होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नंबर 3. जेवण करत असताना जेवणाचं चाखू नका. त्यामुळे जेवणाची पवित्रता नष्ट होते आणि दरिद्री येते. मीठ कमी झालं तर नंतर टाकता येईल. देवाला जेवण नैवेद्य दाखवल्यानंतर जेवण चाखा. त्यामुळे घरात सुख शांती टिकून राहील. नंबर 4. जर सुखी राहायचं असेल तर हा उपाय करा. जर एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत नसेल तर त्याचं मीठ खाऊ नका. त्यांचं गोड खाऊ नका. पण एखादा पापी पुरुषाच्या घरचं मीठ कदापिही खाऊ नका, अन्यथा तुमचे जीवन त्यांच्यासारखं होईल. सगळीकडे मीठ खाऊ नका, याकडे लक्ष द्या. नंबर 5. मजबुरीने किंवा दबावाने कोणाचं मीठ खाऊ नका. त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. मीठ याचे संस्कार चांगले असतील आणि जो धर्मसंबंध आचार करणारा असेल. नंबर 6. मीठ पडणं शुभ मानलं जात नाही. बुल्गारिया, युक्रेन आणि रोमानिया यासारख्या देशांमध्ये हे दुर्दैवी आणि वादाचं प्रतीक मानलं जातं. भारतात याला अशुभ मानलं जातं. मीठ पडल्याने चंद्र आणि शुक्र दोघेही कमजोर होतात, ज्याच्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नंबर 7. दरिद्रता दूर करण्यासाठी उपाय. आठवड्यातून एकदा गुरुवारी सोडून लादी पुसताना पाण्यात थोडे मीठ मिसळा. ह्या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. यामुळे लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग खुला होतो आणि घरात बरकती टिकते. नंबर 8. धनाचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी उपाय. घरात धनाचा प्रवाह टिकवण्याचा एक काचेचे ग्लास घ्या. त्यात पाणी आणि मीठ मिसळून घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवा आणि त्याच्या मागे लाल रंगाचा बल्ब लावा. जेव्हा पाणी आटेल तेव्हा त्या ग्लासाला स्वच्छ करून परत मीठ घालून पाणी भरून ठेवा. नंतर बाथरूम आणि टॉयलेटचे दोष दूर करण्याचे उपाय. मीठ प्रत्येक प्रकारची घाण हटवणारे रसायन आहे. एका काचेच्या वाटीत खडे मीठ, समुद्री मीठ भरा आणि ही वाटी बाथरूममध्ये ठेवा. या उपायाने ही नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते. प्रत्येक महिन्याला वाटेतील मीठ बदला. जुनं मीठ फेकून द्या. नंबर 10. टॉयलेटमध्ये काचेच्या बाउलमध्ये क्रिस्टल सॉल्ट म्हणजे दगडही मीठ भरून ठेवा.
हे 15 दिवसांनी बदला. आधी ते टॉयलेटच्या सिंकमध्ये टाका. जर काहीही कारणास्तव टॉयलेट उत्तर पूर्वेला असेल तर त्याच्या दरवाजावर रिंग लायनचा फोटो लावा. नंबर 11. धनप्राप्ती आणि बरकतीसाठी उपाय. मीठ काचेच्या भांड्यात ठेवा आणि त्यात 4-5 लवंग टाका. यामुळे पैशाची आवक सुरू होईल आणि घरात बरकतही टिकते. यामुळे एक गोष्टही घडेल की मिठात सुगंध टिकून राहील आणि या उपायाने कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. नंबर 12. वैयक्तिक अडथळ्यांसाठी एका मूठभर पिसलेलं मीठ घेऊन संध्याकाळी तुमच्या डोक्यावरून 3 वेळा फिरवा आणि ते दरवाजाबाहेर फेकून द्या. असं 3 दिवस सतत करा. जर आराम मिळाला नाही तर मीठ डोक्यावरून फिरवून संडासात टाका आणि फ्लश चालू करा. निश्चित फायदा होईल. नंबर 13. वास्तुदोष दूर करण्यासाठी मिठाशी संबंधित वास्तुदोष असेल जो तुम्ही बदलू शकत नाही. मनात खिंता, भय किंवा चिंता असल्यास दोन्ही हातात साबूत मीठ घेऊन थोडा वेळ धरून ठेवा. नंतर ते बेसिनमध्ये टाकून पाण्याने वाहून द्या. मीठ इकडे तिकडे फेकू नका. नंबर 14. रोगमुक्तीसाठी उपाय. झोपताना तुमच्या उशीचे डोके पूर्वेकडे ठेवा. झोपण्याच्या खोलीत एका वाटीत सेंधव मिठाचे काही तुकडे ठेवा. यामुळे तुमचं आरोग्य ठीक राहील, ज्यांच्यामुळे घरात पैशांचा प्रवास टिकून राहील. रोगांपासून वाचण्यासाठी सामान्य मिठाचा कधी कमी उपयोग करणं आवश्यक आहे. त्याऐवजी सेंधव मीठ किंवा मिठाचा वापर जेवण करताना करावा. नंबर 15. जर एखादी व्यक्ती दीर्घ आजाराने ग्रस्त असेल तर तिच्या उशीजवळ काचेच्या भांड्यात मीठ ठेवा. एका आठवड्यानंतर ते मीठ बदलून पुन्हा नवीन मीठ ठेवा. हळूहळू त्या व्यक्तीच्या आरोग्यात सुधारणा होऊ लागेल. नंबर 16. नजरेपासून वाचवण्यासाठी उपाय. जर तुम्हाला एखाद्या मुलाला नजर लागली असेल तर 7 वेळा 1 चिमूटभर मीठ त्याच्यावरून फिरवून ते वाहत्या पाण्यात वाहून द्या. नळ चालू करा आणि ते नळाच्या वाहत्या पाण्यात टाका. यामुळे दृष्टदोष दूर होईल. नंबर 17. शनीच्या दुष्परिणामांपासून वाचण्याचा उपाय. जर जेवताना डाळ किंवा भाजीमध्ये मीठ कमी वाटलं तर वरून मीठ टाकू नका. अशा वेळी काळे मीठ आणि मिरची कमी असल्यास काळी मिरी वापरा. जर तुम्ही असं केलं नाही तर शनीचा दुष्परिणाम सुरू होईल. नंबर 18. कुंडलीत चंद्र आणि मंगळ दुर्लभ असतील तर त्यांचा उपाय. जर कुंडलीत चंद्र दुर्बल असेल तर समुद्री किंवा सामान्य मीठ जेवणात वापरू नका. त्याऐवजी सेंधव मिठाचा उपयोग करा. यामुळे तुम्ही रक्तदाबाच्या समस्येपासून वाचाल. पण जर कुंडलीत मंगळ दुर्लभ असेल तर जेवणात समुद्री मिठाचा उपयोग करू शकता. नंबर 19. गृहकलश टाळण्यासाठी उपाय. जर पती पत्नीमध्ये कोणत्याही कारणामुळे वाद होत असेल किंवा गृहकलश किंवा मानसिक अशांती असेल तर ते किंवा खाड्या मिठाचा एक तुकडा झोपेच्या खोलीच्या एका कोपऱ्यात ठेवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल. या तुकड्याला महिन्यानंतर बदला आणि दुसरा नवीन तुकडा ठेवा. नंबर 20. मनाची बेचैनी दूर करण्यासाठी उपाय. जर तुमचं मन खूप अस्वस्थ राहत असेल तर विचार सतत चालू असतील, एखाद्या प्रकारच्या चिंतेने तुम्ही गृहस्थ झाल्या असाल तर यामुळे तुमचं आरोग्य ढासळेल. मिठाचं पाणी वापरून स्नान केल्याने शरीर तर शुद्ध होईलच, शिवाय मनाची बेचैनी शांत होईल. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.